महेशदा गायकवाड. बोला बोल बजरंग, बोला बोल बजरंग. सुंदर अशी तुम्हाला ही सर्वात मोठी अंडी असते. तर आमचं असं आणि आमच्या गोविंदा पथकाचं म्हणणं आहे की आमचा सुवर्ण महोत्सव असल्या कारणानं आमच्या या गोविंदाला एक पर्सनल दहीहंडी तुम्ही तिथे बांधावी अशी आमची सगळ्यांची विनंती, आणि आम्ही विनंती करतो म्हणजे ती बांधली जाईल ना. राहुल बॉम्ब टाकलाय. पण तुम्हाला एक सांगतो, करतो ना तेव्हा आम्ही ह्यांनी तरी 10-12 दिवस अगोदर सांगितलंय, आम्ही 5 मिनिटं अगोदर सुद्धा तयारी करतो देण्याची. तर आपण काळजी करू नका, आपल्या ती दहीहंडी एक लागेल आणि आपल्याला बक्षिसे दिलं जाईल. आपल्याला आमची ट्रॉफी पुढच्या वर्षी या स्टेजवर असेल. आता हे समजा आपल्या गावातले मित्र आपण सर्व एकत्र आहे, त्याच्यामध्ये मित्र सुखा दुःखाला सहकारी आहे ना. तर मित्र जर सुखा दुःखाला जर साथ नाही दिली मग त्या मित्राला जवळ ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही मला सांगा फक्त. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आलं तिथे वाढायचंय. सागर भाऊ वर आपण देखील यायचंय. नेताजीचे दोन्ही पण ही 2022ची ट्रॉफी आहे, तर ती 2023ची ट्रॉफी आहे. काय बोलतो रविदा, कसं झाले काम कसं डेकोरेशन आपलं भारीच केलेला, तर सगळा आपला कार्यक्रम सगळा झालेला भारी असतं. आपलं मानेवाल्यांचं कामच भारी असतं. नमस्कार काय तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. स्टार्टिंगला तुम्ही बघलाच असेल काय विषय आहे ना. जरा आले लेट चला जाऊ शाळेजवळ ना, जरा लेट आल्या पब्लिक जमलेलीच, जरा मीच लेट आल्या तिथे शाळेजवळ ना. गाणी लावले त्याच्यामुळं मी जात नाही तिकडं, पण तुम्हाला व्हिडिओ दाखवता ना. पोराविरा जाम होलेले आहेत ना, अजून येतीलच. आवाज येतं का माहीत नाही मला, आवाज येत असेल तर तुम्हाला समजेलच. त्रास पोरा आल्या माझ्याची आताशी 8 वाजल्या ना, अजून येतीलच पोरा, जाम पोरा आल्या इकडं. डेकोरेशन एक नंबर केले, जरा बाहेर होतं त्याच्यामुळे यायला नाही जमला. मास्टर शेफ आलेला आहे शंकर नाना ना. इकडे शंकर नानानेच जेवायला बनवलं असेल, आपल्याला यायला नाही म्हटलं, जरा चुकी झालेली आहे आपल्याकडनं. शंकर नाना काय स्पेशल आज पोरांना? पुलाव आणि आय शपथ बघूनच भुका लागली आता. आवरा भात आहे नाही तेमके दुसरा 500 लोक जेवतील. हा 500 लोक जेवतील. 500 लोक जेवतीलच रे. छोला ना भात एक नंबर, पुलाव भात. जरा आपण लेट होलो ना, ये ना जरा लेट होलो, गाणी पण बंद झाली. आणि आता शूटिंग करून जाऊ आपण, नाही तर डबल आपल्याला व्हिडिओ करायला भेटणार नाही गाणी चालू असल्यावर. एक नंबर. आपण जरा किती वाजता शुभम चालू केलं तर जेवायला बनवायचा? 5 वाजता. आला यायलाच भेटला नाही, माझी चुकी झाली. जरा कामन बीज होतं त्याच्यामुळे यायला नाही भेटला. एक नंबर. शुभम कसा आहे? गरम गरम. चला बाहेर जाता तुम्हाला दाखवता. बोल आता काही रात बेकार बेइज्जती मारीला, काही बोलूच नको मग कधीच बस. पोरं आलेले आपण सगळी पोरं लवकर आल्या ना, आपणच लेट आल्या सगळी पोरं लवकर आल्या. 5ला तयारी चालू झाली ना, आपण लेट आल्या. लाईव्ह चॅनलवर आपला शेट लोक बसलेली आहेत ना, तयारी आता करतीलच ना. प्रमुख पाहुणे कोण येणार तुम्हाला दाखवूच. ही गेल्या वर्षाच्या ट्रॉफी आहेत आमच्या नेताजीच्या दोन्ही पण. ही 2022ची ट्रॉफी आहे, तर ती 2023ची ट्रॉफी आहे. आपला कॉलेजचा फ्रेंड कृष्णा शेडलेला आहे. मित्र का तुझा? मित्र या ना बी येता, जा जेवून बी या. काय बोलतो, कसा काय आला? हा का यावर राजपोर आपला जाम जुना मित्र आहे. कॉलेजचा ब्लॉग बघते का नाही माझं? नक्की बघते का? हा मी कुठला ब्लॉग टाकले सांगा आता?
फिरायला रविवारी हा बघते भाऊच आपला ब्लॉग बघते. फुगे येऊन आले आबू एक नंबर सोळाच्या वाटते समजलच. आबूला बांधू सोळाचा बोलत. ए आबू सोरशीला जातील उरून. याही सगळी पोरं मेहनत केलेली आपल्या गावांच्या. आपल्याला जरा यायला नाही भेटला त्याच्यामुळे लेट होलोय. ते याच्या मागं ओपनिंग होईल तुम्ही बघालच. अरे सबस्क्रायबर आले आपली पोरा बरीच पोरं बघतात. पारेवली गँग मला माहित ना ओळखत नाही. हा राजदाच का तेव्हा आबू जाय ना तुझ्या सकाळ आम्ही सोडू पुग. कपडा धरून ठेवा नाही तर जायचं ओपनिंग करायच्या पहिलेच. डायरेक्ट आपल्याला असं सोडाचे कपडा घेऊन डायरेक्ट वरती जाईल हे म्हणून ते फुगं आणल्यान ओपनिंग केल्या गेल्या डायरेक्ट वरती जातील. असं ट्रॉफी ही 2023ची कवरी उच कापणारच नाही. जवरी बघाल तवरी उच जातं बघा ना. ती 2022ची नेताजीची ट्रॉफी दरवर्षी आमचीच असते नावाची. आमच्या गावाचा साधा गाव नाही मानेर गावचा. हे सन्मान चिन्ह एक नंबरच. मास्टर आपला शेखर भाई ऑर्डर द्या शेखर भाईला. तेच दा मानेर गावाचा मास्टर मलंगड एक्सप्रेस तिथे दा याची लाईव्ह कॅमेरा लाईव्हचा नंबर केलेला. फक्त ओपन केल्या कपडा येऊन डायरेक्ट फुगं वरती जातील. आवाज येतो का माहित नाही. सॉन्ग लावले त्याचे मुलं. ओपनिंग करणारच बोलतो तू. ओपनिंग करणारच यो आमचा एक्का डायरेक्ट टॉपरला असते यो न यो बादशाह. ही बटाट्याची कोण सर्वांनी अंडीला आहे बोलतात. असं काही नाही यो जेव्हा काय वाट लागली कुलदीप जोरान बोल. कुलदीपचे काम बाकी होते थोडे पण आला नाही. काय करणार उल्लंघनला गेलता उल्लंघनला. कुठंच गेलो नव्हतो जरा आपल्या शेटनी डेकोरेशन आपलं तुम्हाला माहित प्रत्येक ब्लॉग मध्ये डेकोरेशनचा बादशाह शशिकांत जोशी असतं. त्यांनी ते डेकोरेशन केले. फुगं बिगं कोणी लावलं रे पण सगळं फुगवाला ते मशीन शेटवं डेकोरेशन केलेला गावासाठी. पैसे किती घेतलं बघला मला माहित होतं म्हणून मी बोललो पैसे किती घेतलं. गावासाठी भाई सगळे मेहनत घेतलेली आहे गावासाठी काय बी काय रे गावासाठी काय बी एक नंबर डेकोरेशन केले भावानी. फुगं बिगं लायटिंग बिटिंग भाई भाऊंनी लावल्या ना आपल्या ना. यो डेकोरेशन बी पोरायच केले गावातल्या एक नंबर. तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला गावातली मोठी पिढी आलेली आहे आपल्यापेक्षा. एक नंबर डेकोरेशन केले तुम्ही बघलाच असेल. राज पब्लिक गेलेले काय बोलतं तुला पटला का जेवण बनवले कसं आहे बघला का. जेवला नाही वाटतं माझ्या हरकत बाहेर होतं मी बी नव्हतं बोल काही बाहेर बी नव्हता येऊ. सन्माननीय श्रीमान महेश शेठ गायकवाड यांचा अभिमान आपलं दादा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी आणि त्यांचा देखील महत्वाचा वेळ आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय महेश दादा गायकवाड महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसभा नगरसेवक. मागे लाईव्ह कॅमेरा आहे तो येऊ द्या जरा पुढे म्हणजे आता सगळं कवर होईल. प्लीज हा पॅसेज खाली ठेवा प्लीज हा इकडचा पॅसेज खाली ठेवा. गणपती बाप्पा बोल बक्षीराज बोल बक्षीराज. सर्वांनी आनंद एकदा वाढायचंय. सागर भाऊ बरोबर देखील यायचे.
या सर्वांची उपस्थिती महत्वाची अनिवार्य सुंदर असा आजचा भक्तापणा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. अनावरण सोहळा जय मसोबा गोविंद पथक मांडरगाव कल्याण परवा यांच्या संयुक्त विद्यमान सर्व आमचे ग्रामस्थ तसे आमचे विद्यमान संख्येच्या संख्याने दिग्गज इकडे पाहुणे उपस्थित आहेत. शुभासने आपण या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आपण वर्गीय नाव तोडण्यासाठी सर्वांना आपण मान देतोय. अरुण भाऊ गुलाबन देखील पुढे आपण नारळ दोन्ही पण आणलेले आहेत. सगळ्यांनी तोडायचे या रवी चला. शंकर भोईर जुने संत कुठे शंकर भोईर आपण या हे सगळे जुने संत आमचे महेंद्र भोईर आपण असाल तर आपण देखील या. तसेच बाळाराम बसणे असतील अंकुश मात्रे तुमच्या आता गरज आहे अशी उद्यापासून या लोक नारळ तोडायला पुढे. सर्व दिग्गज असतील प्रमाणे बघा सुंदर अशा आणि त्याचा आपण अनावर करतोय. आमचे शैलेश शिरभोर त्यांच्यासोबत आमचे निलेश दादा शिंदे असतील महेश दादा गायकवाड. बोला बोल बक्षीराज बोला बोल बक्षीराज. सुंदर अशी तुम्हाला ही जर्सी बाळगेल तसा अनावर सोहळा सर्व पाहुणे स्टेजवरती थांबायचे. कोणी उठवू नका. सर्वांनी थांबायचंय. लगेच सत्कार या गोविंद पथकांसाठी त्याबद्दल निलेश भाऊ शिंदे आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान नगरसेवक समाजसेवक उद्योजक मला या गोविंद पथकांना त्यांच्या माध्यमातून दिले जातात. मागच्या वेळेस आपण सागर भोईर यांनी आम्हाला दिल्या होत्या. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. आपले नगरसेवक माजी सरपंच आपण यांचाही सन्मान करू. शंकरदादा भोईर जुना जाणता खालसा धरे धन्यवाद. पुढे सुंदर असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. अनावरण सोहळा टी-शर्टचा आपल्याला चूक झाली असेल तर पगार घेऊ. तुझं नाव घेऊन जात आहे त्यांना सुखरूप घरी त्यांना हे वर्ष सुखाचे समृद्धीचे. चला आमचे डीजे मास्तर आपण या 2 मिनिटं वडापाव वगैरे आपल्या शुभांचा आपण सन्मान करा. बघा पूर्ण दिवसभर सुंदर असा मंडप आपल्याला पाहायला मिळाला. यांचा आपण सन्मान या सगळ्यांनी या आणि पाहुणे असेच थांबा. थोड्या शुभेच्छा तुम्ही द्या आमच्या सगळ्या गोविंद पथकाला अशी आम्हाला विनंती आहे. आपण सगळ्यांनी थोडक्यात शुभेच्छा द्यायच्या आहेत. बघा 25वा सुवर्ण महोत्सव या सीझनचा आपला 25वा वर्ष सुवर्ण महोत्सव. सगळ्यांना शुभेच्छा देतील. आमचा गोविंद पथक मागच्या 24 वर्षांपासून म्हणजे जुने जाणते आता सगळीकडे 25वा वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. म्हणजे आपण बघतोय की आता सगळेच आमचे जुने असतील किंवा नौके असतील हे सगळेच गोविंदा पथक इकडे खूप सराव चांगल्या पद्धतीने करतायत. म्हणजे आमच्या अगोदर 5 सर किंवा 7 आता चांगले 7 लागतायत. 8चा प्रयत्न आहे. बघूया यावर्षी. थोडक्यात आपण देखील शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. मानेरा गावचं जय मसोबा गोविंदा पथक यांचं 25वे वर्ष आहे आणि जर्सीच्या अनावरणासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र महेश शेठ गायकवाड, आमचे सहकारी वसंत शेठ भोईर, आमचे जुने सहकारी कैलास शेठ भोईर, कैलास शेठ जोशी
आणि सर्व आपले मानेऱ्यातले सर्व ग्रामस्थ मंडळी. मला वाटतं मानेऱ्याचा आणि आमचा कैलास जोशींमुळे जुना संबंध आहे, कारण इथं क्रिकेट खेळणारे अनेक मंडळी आहे आणि गेले अनेक वर्षापासून इथल्या मंडळासाठी आपण बरोबर अशा आप्पांकडून मदत इथं करत असतो. आणि या मानेर गावामध्ये अनेक वेळा येण्याचा योग देखील आला. आज या गोविंदा पथकाच्या या अनावरणाच्या सोहळ्यानिमित्त मी एवढंच सांगतो की आपण बरे 5 थरात 7 थर किंवा 8 थर लावा, पण ज्यावेळेस कुठेही जाल तेव्हा काळजी घ्या. मला महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदा पथकांना त्यांचा विमा काढलेला आहे, पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे. शेवटी कसं आहे, हा एक खेळ आहे, पण घरी आपल्या कोणतरी बघणार आहे, वाट बघते. त्यामुळे अति उत्साहामध्ये कुठली अशी गोष्ट करू नका. सण आपल्याला साजरे करायचे आहेत, कारण हे संस्कृती जपण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. ही अशीच संस्कृती आपण जपाल. 25 वर्ष गेली, 25 वर्ष आपण या सगळ्या गोविंदाचं दहीहंडी आगमन करता. ते 5, 7, 8 आता 8व्या थराचा तुम्ही मानकरी ठरणार आहात, कुठे ना कुठेतरी बक्षीस मिळवणार आहेत. मला वाटतं चांगली अशी प्रगती आपण करणार, याबद्दल आपल्याला म्हणजे शंका नाही. कुठे सगळीकडे 8 थर किंवा 9 थर देखील लावाल, अशीच या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वात मोठी अंडी असते. तर आमचं असं आणि आमच्या गोविंदा पथकाचं म्हणणं आहे की आमचा सुवर्ण महोत्सव असल्या कारणानं आमच्या या गोविंदाला एक पर्सनल दहीहंडी तुम्ही तिथे बांधावी अशी आमची सगळ्यांची विनंती, आणि आम्ही विनंती करतो म्हणजे ती बांधली जाईल ना. चला आता आपण शुभेच्छा द्या, म्हणजे तुम्ही बांधालच. बोल बजरंग. राहुल बॉम्ब टाकलाय. पण तुम्हाला एक सांगतो, निलेश असेल, निलेश दादा असेल, आपले बाकी सगळे आमची जी मंडळी दहीहंडी पथक जेव्हा आम्हाला आग्रह करतो ना, तेव्हा आम्ही ह्यांनी तरी 10-12 दिवस अगोदर सांगितले, आम्ही 5 मिनिटं अगोदर सुद्धा तयारी करतो देण्याची. तर आपण काळजी करू नका, आपल्यासाठी दहीहंडी एक लागेल आणि आपल्याला बक्षिसे दिलं जाईल. आपल्याला आमची ट्रॉफी पुढच्या वर्षी या स्टेजवर असेल. पण मित्रांनो, आपण दहीहंडी जो आपण आपला जो थर लावत असतो, आपण राजकारणात आपल्याला माहिती आहे तंगड्या खेचल्या जातात, पण तुमचं जे आहे तुम्ही एक आदर्श आहेत या आपल्या संस्कृतीचं जपताय. आणि त्याचप्रमाणे आपण समाजाला एक संदेश देत आहे की भाई हम लोग सबको ऊपर लेके जा रहे, म्हणजे वरती म्हणजे पुढे. त्यामुळे आमच्या राजकीय वाटचालीमध्ये पक्षामध्ये अंतर्गत एकमेकांच्या टांगा खेचल्या जातात, पण आपण लोकांकडनं एक आदर्श आहे, बरोबर आपल्याला आदर्श आहे की हे हात देण्याचं काम करतात, खेचायचं काम नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगतो मी की दहीहंडी हा कृष्णाचा सण आहे. हा एक दहीहंडी एक जुट्टीचं दर्शन आहे, निलेश दादा बोलला. आणि हे कृष्णाला धरून, कृष्ण कानाला धरून आहे, त्यामुळे त्याचा जो जीवन प्रवास आहे तो सुद्धा आपण बघितला पाहिजे. लहानपणी त्या सुदामाच्या जवळ पोळे दिले जातात की बाबा तू आणि तुझा मित्र जेव्हा पाऊस वगैरे येईल, तुम्हाला उशीर होईल तेव्हा तुम्ही खावा. मग पाऊस पडत राहतो, कृष्ण दुसऱ्या झाडाच्या फांदीवर बसलेला असतो आणि सुदामाला त्या ठिकाणी पोहोचता येत नाही, आणि सुदामा ते पोळे एकटाच थोडे त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो भगवंताकडे बघत असतो. भगवंत एकदम प्रसन्न मध्ये असतो, तर त्यामुळे त्याला त्याची भूक जाणवते की अरे, आणि तो ते खाऊन टाकतो. पण तसाच प्रसंग जेव्हा सुदामा त्याच्या राजवाड्यात जातो तेव्हा कृष्ण त्याला तिकडे घ्यायला जातो, त्याचे पाय धुतो आणि त्याचं स्वागत करतो. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला कृष्ण बनायची गरज आहे. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये रक्तापेक्षा घनिष्ठ जर कोणतं नातं असेल तर मैत्रीचं. त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये आपण हे शिकलं पाहिजे, एकमेकाला साथ दिली पाहिजे. पडत्या समय, दुःखात सुखात त्याला खऱ्या अर्थाने आपलं जीवन समजायला पाहिजे.
आजचा दिवस हा अतिशय मौलाचा दिवस आपण घेतलात. आज गेल्या 78 स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या पूर्वजांनी जेव्हा अनेक संघर्ष केले, आपले काही हुतात्मे बळी पडले, तेव्हा आपल्याला हा सुनहरा दिवस मिळाला, जे आपण 150 वर्ष गुलामगिरीतून बाहेर आलो. त्यामुळे हे जीवन जगताना आपण सुद्धा या देशाचे एक प्रतीक आहात. आपले सुद्धा अनेक कर्तव्य आहेत. आता आम्ही बघितलं मगाशी एक जण शिकवत होता सकाळी की बाबा सावकाश जावा, सावकाश या. पण जो शिकवत होता सकाळी तो दुपारी बघितला तो नुसता हॉर्न वाजत होता, पॉम 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 पॉम, दुसऱ्याला त्रास द्यायचं काम करत होता. म्हणजे असं नको व्हायला की आपण एखाद्याला शिकवतो आणि आपणच कुठेतरी मागे पडतो. त्यामुळे आपल्याला सगळ्याला विनंती आहे की आपण सुद्धा या आपण देशाला सुरक्षिततेची आपली सुद्धा जबाबदारी आहे. कुठे अन्याय होत असेल, कुठल्या महिलेवर अन्याय होत असेल, कोण नशा करत असेल, त्याला रोखण्याचं काम सुद्धा आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण ते पाळा. आणि आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कौतुक करतो की हा जो एकोपा आहे हा फक्त दहीहंडी पुरता नसावा, हा येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात देण्यासाठी हा तुमचा एकोपा पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांचं आता हे समजा आपल्या गावातले मित्र आपण सर्व एकत्र आहे. त्याच्यामध्ये मित्र सुखा दुःखाला सहकारी आहे ना. तर मित्र जर सुखा दुःखाला जर साथ नाही दिली, मग त्या मित्राला जवळ ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही मला सांगा फक्त. आईला यांनी कोणी टिकलं आपल्याला. माझी एक मोठी चूक झाली असं वाटतं. आग्रीम बोलायला पाहिजे होता नाही का, आपल्या भाषेत बोलायला पाहिजे होता. याच्या पुढं आगरी भाषण सांगेल म्हणजे समजेल सगळ्यांना. आता तो एक आगरी पिक्चर आला, बाबू नाही बाबू शेठ शेठ शेठ. आता तो कुठला शेठ? तुझा घरचा शेठ. बरोबर पिक्चर चालला नाही चालला, चालला असता तर टीव्ही त्याच लागला असता. बायको बोलली ती चला धन्यवाद. आपण सगळ्यांची काळजी घ्या आणि ज्या ज्या वेळी अडचण असेल तेव्हा मला निलेश दादाला सांगा, आम्ही आपल्या सोबत आहे. चला धन्यवाद आणि सगळ्या पाहुण्यांचा मनापासून आभार. यांचं बघ चालू आहे. युवराज 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 4 एक्कावाला माणूस आपला, 4 एक्कावाला माणूस. फक्त घाटा मारायला ठेवले, दुसरं काहीच नाही करीत. व्हिडिओ चालू केल्यावर घाटा मारायला घेतले बंटेनी. हे म्हणजे काल बंटे मार कसं घालता बरं दाखव. आपली आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यामुळं काहीच. कसं झाले 1 नंबर झाले जेव्हा सगळी बसल्या. आयोजन बियोजन 1 नंबर झाला, आपला कार्यक्रम भी 1 नंबर झाला. 1 नंबर गणेश शेठ जेवायला बसलेला, आपण बी जेवण करून घेऊ ना. हे गणे कसं झालं जेवायला 1 नंबर. आयोजन बी आपला 1 नंबर झालेला. सगळा 4 टोपा वाजवल्या. यो आज स्पेशल जेवायला म्हणून नेले. आवड दिवस होला नव्हता. तुम्हाला दिसले का सांगा ब्लॉग मध्ये निर्या. गेल्या वर्षी प्रत्येक ह्याच्या नव्हता, अशीच यावर्षी नाही. जागृत कितवी तुझी? अरे बस रुको जरा
सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ हा यो सबूत बघा. प्रथम जा घेऊन या आपल्याला. मी अजून एकच काढले. काय डबल बोल काय बोलतो रविदा. कसं झाले काम कसं डेकोरेशन बी आपलं भारीच केलेला. सगळा आपला कार्यक्रम सगळा झालेला भारी. आपलं मानेवाल्यांचं कामच भारी असतं. मेहनत केले तर सचिकांचा अधिकार आहे 7-8 खाचा. तुम्ही किती खाल्ल्या हसू नको. अर्धा टोप यांनीच खाला. कोण 10 भाकरी. बड़ा हरामी हो बेटा. मेहनत घामाघूम परेशान आवडा. अजून या तुम्हाला जेवायचं असेल तर 4-5 दिवसांनी आता ब्लॉग येईल. उद्या येईल तेव्हा या जेवायला घेऊन. घेतलेला हा यो आचरीचा पोर आहे. आचरीला पण घेतले. वाटणे बैलू जेवला का. किती घाल्या त्या 5-6 घाल्या असतील. डीजे वाले गुंडाला घेतले सामान त्यांचा. चाललं घरा पोज वगैरे अशी दिले. काय बोलतोय काला का हा जवळ ना इकडे ना तू जवळ ना. काय बोलतोय कसा वाटला आपला काम कार्यक्रम कसा. लास्ट यार देऊ ना काय आपल्याला टेन्शन नाही. मग जेवण बिवण केला का नाही. दोन कसा होता. एक नंबर होता वाटतं. याने आपला व्हिडिओ नाही काढलेली आहे. पाऊस आपला पकडतो नाही कॅमेरा. मी पकडता माझा कॅमेरा. हो ना आता काय करायचं. याई आज जायचा होता बाहेर. याई टुल्ली दिली काय बोलायचा. स्वप्न दाखवलं ना. स्वप्न दाखवलं आणि स्वप्नावर ये आमचं हगलं डायरेक्ट. माहित काय कशा बी लागल्या. घाला खरा करायचा घाला. थोडंसं पण कोणाला द्यावं नका. म्हणून तुमची बॉडी ही अशी आहे. मी सांगता तू त्या पोरांच्या जेवता व्हिडिओ करतो. कोणच्या तू जेवला नाही का. नाही मी जेवलो ना. मी 2 वेळा घेतला. दाखवला माझा. तुम्ही काय घालं ते सांग. दाखव काय घाला. हा अगर आकर यांनी बघ शंकरनारायण पान खाल्ले. यांनी संत्री भेटलेली भावाच्या तोंडावर मारू. संत्री हे बघा बाईच्या चॅनल लाईक फॉलो करा सबस्क्राईब पण करा. तुम्हाला आणि संत्री का संत्री काउंट दिवस चालेल आमचं. फुकाटचे संत्री खाऊ. त्याला सांगून फायदा नाही. 4 डोमं खाल्ले 7वी फेल झाली. तर असं बंद कर आता नाही तुला लाईक फॉलो बंद कर. मेहनत चालू आहे गोविंदा पथकाची. सगळं काम केलेलं आहे ना. आता सगळं जिथल्या जिथं उद्या प्रॅक्टिस करायचं आहे त्याच्यामुळं पूर्ण साफ करायला लागणार आहे. तर टेबल विबल होतं गावातलं आपल्या शशिकांचं. ते डबल आता सगळं सामान भरून सगळा क्लिअर केलेला एरिया. तुम्ही बघला असेल किती डीजे विजे सगळं सामान होता. आता ही मेहनत चालू भाई लोकांची. आपल्या सचिन भोईर, आवी भोईर आणि आबू भोईर, समीर भोईर आणि तू भोईर बी आहे ना. तुमचा लाडका ब्लॉगर कुलदीप भोईर. ब्लॉगरचा झटकार होत आहे सचिन भोईर यांच्या. आणि सचिनचा रोशन आलेला आहे. रोशन टेम्पोला यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी रोशन भोईरांच्या सुभाष त्या ब्लॉगरचा सत्कार होत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आता इथं ब्लॉग चालूच राहणार आहे कंटिन्यू. तुम्ही पाहत राहा. सर्व सामान उचलत आहे आम्ही. बघा नितेश भोईर लाईक करा फॉलो करा. बघा पूर्ण आम्ही बनवलेला आणि पूर्ण आता हे केलं आहे. हे आमच्या गावातला रोशन भोईर यांची टेम्पो आहे. तिला पूर्ण फुगेच लावलेत. आणि ही ट्रॉफी बघा आम्हाला गेल्या वर्षी नेताजीला भेटलेली. यावर्षी कुलदीपसाठी मोठा झाला. कुलदीप पाहू शकता. अविनाश भोईर पण खूप मेहनत घेतोय. अरे आणि आमचा विक्की जोशी पाहू शकता तुम्ही. हे आम्हाला लाईव्ह सहकार्य केला. तेजूचा आम्ही धन्यवाद मानतो. लाईक करा फॉलो करा. तेजूचा चॅनल बघा सर्वांनी. ग्रामीण टेनिस चे मालक गेल्या वर्षी आम्हाला भेटली नव्हती फोटो काढायला ट्रॉफी. तर यावर्षी आम्ही तिथे चालल्या घेऊन ट्रॉफी. वरती बघ नाही तर ट्रॉफी तर
व्हिडिओ कसे चालू आहे मेहनत करूनची खूप सुंदर अशी मेहनत केल्यानंतर आहे बैठकीच्या हॉलमध्ये आता घुसलो आहोत आम्ही काहीच तर गणपती बाप्पा मोरया ज्या आरती उलटी करा बरी की ओट्या बिट्या भरा हे थांबतो मला इकडे खूप सारी मोठी ट्रॉफी आहे आम्ही इकडे होती इतक्या मोठ्या ट्रॉफ्या देऊ नका त्यापेक्षा चांदी बिंदीच्या ट्रॉफ्या द्या गाईच पटेल भाई जाम खतरनाक सिस्टम गेल्या वर्षी कवरी मोठी आहे बघा माझ्या अशी तर माझ्या हाईटच्या पेक्षा मोठी आवडी आहे उसका ब्लॉगर आहे काय दाम्पत्य झालेलं आहे कामा थोडीशीच केली काही कामा नाही केली सकाळपासून याचा होता ए धानक्या तुझ्या हे खोल द्या शुभम गोंगड भरू आम्ही बैठकी हॉलमध्ये कडी लावून गेला तर चाललो आता घरा काम तर झालेलं आहे थोडं काम होतं एडिटिंग करायचे त्याचे मुलं लवकर चालल्या घरा दुसरा काय विषय नाही आहे एडिटिंग करीन लगेच उद्या परल ब्लॉग तर बघला असा असेल तुम्ही ब्लॉग आता एंड तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला लवकरच दही अंडीच्या ब्लॉगमध्ये बाय बाय और वो जो लाल वाला बटन है उस पे भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हां दे जल सदा नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हां दे जल सदा नचने तो मेरा आज जी करदा